नमस्कार मंडळी, मी प्रभाकर करपे. मी अरुण भुवड. आम्ही स्वागत करतो आपल्या मार्टपड यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आपली यारी रेसिपी आणि ट्रॅव्हल्समध्ये. तर मंडळी, आजची रेसिपी आहे गोबी मंचुरियन. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. म्हणजे लागणारं साहित्य बघा. हे आपण एक कोबीचा पूर्ण कांदा घेतलेला आहे. हे आपले कांद्याची पात आहे, अद्रकचे तुकडे, लसूण, हिरवी मिरची. आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, चिली सॉस, ऑरोमेट पावडर आणि सोया सॉस. ऑरोमेट पावडर आपण अशी बघा प्युअर व्हेजिटेरियन आहे. याच्यामध्ये बॉक्स हे जर आम्ही ब्रँडिंग करत नाही, प्रमोशन करत नाही, जस्ट आपलं तुम्हाला इन्फॉर्मेशन असली पाहिजे म्हणून सांगतोय आम्ही. आणि हे आपण एक फूड कलर केलाय. हे ऑप्शनल आहे, तुम्ही वापरा किंवा नका, त्याचं काही टेन्शन नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर तुम्ही नाही वापरत तरी चालेल. तर बघा मंडळी, आम्ही कोबी अशी किसणीवरती किसून घेतोय. तुम्ही बारीक आपल्या सुरीने चॉप पण करू शकता. दोन्ही ऑप्शन आहेत, तुम्हाला जे बेटर वाटेल ते तुम्ही करू शकता. मस्तपैकी अशी एकदम बारीक चेन. तर मंडळी बघा, कोबी किसून झाले मस्तपैकी आपली. तर ह्याला आता आपण एका टोपामध्ये काढूया. चिली सॉस अप्लाय, सोया सॉस, ऑरोमेट पावडर, मैदा, कॉर्नफ्लॉर, थोडं चवीपुरतं मीठ. तर म्हणजे थोडं आपण हे फूड कलर ॲड करायचं आहे. म्हणजे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता, नसेल तर काय एवढी आवश्यकता नाही आहे. आता जर आपण पाणी वगैरे काय वापरणार नाही, पाणी नाही वापरणार. व्यवस्थित मळून घेऊया, कारण कोबीला ऑलरेडी पाणी असतं. तर आपण हे अद्रक चॉपिंग करून घेतलं आहे. थोडं अद्रक टाकायचं आहे, हिरवी मिरची, लसूण आणि हे कांद्याची पात. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. थोडं मला आता हे पाणी वाटते म्हणून थोडं मी कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालणार आहे. बघा मंडळी, कोबीला भरपूर पाणी सुटतं, त्याच्यामुळे आम्ही थोडा मैदा आणि थोडा कॉर्नफ्लॉवर थोडा अजून एक्स्ट्रा घेतला आम्ही. नंतर ते परत पूर्णपणे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. अशा एकाबरोबर असे गोळे तयार झाले पाहिजे तिथे. तर म्हणजे आपला मिश्रण व्यवस्थित आहे बघा, एकदम मस्तपैकी तयार झालेलं आहे. आता असे छोटे छोटे गोळे करायचे याचे. आणि आपण थोडं पाणी घेतलं आहे सोबत, आपल्याला हाताला चिकटलं नाही पाहिजे. तेल आपलं मस्तपैकी चांगलं गरम झालेलं आहे. आणि आता आपण हे बनवून घेऊया. आपली पहिली बॅच ह्याच्यामध्ये जाते तेलामध्ये. असं तर बघा, आपले मंचुरियन तेलामध्ये चांगले फ्राय होत आहेत.
तर बघा मंडळी, आपली पहिली बॅच रेडी झालेली आहे. एक 5 ते 6 मिनटं आम्ही यांना फ्राय केलं तेलामध्ये चांगलं. तर मंडळी बघा, आपली दुसरी बॅच जाते आता. म्हणजे अजून एक टीप आहे, आपण जे आता हे मंचुरियन फ्राय करायला टाकतोय, आपल्या गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे. स्लो टू मीडियम, फास्ट नाही ठेवायची आहे. आपण जर त्याला फास्ट ठेवली गॅस आपला, तर ते मंचुरियन वरून तर पूर्ण झाले दिसतात पण आतून कच्चे राहतात. त्याच्यामुळे मीडियम टू लोवर ठेवायची फ्लेम. बघा तर बघा मंडळी, आपले मंचुरियन रेडी झाले Ready बघा. झाले. मस्त आहे की हां, आवाज बघा त्याचा. कुरकुरीत झालेले आहेत. तर मंडळी, आजची रेसिपी मला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. तर चला मंडळी, भेटू आपला अशा नवीन कुठे नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आमचे व्हिडिओ बघत राहा, आमच्या सोबत राहा.